नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे। गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आपला गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतो आणि चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होते, म्हणून चैत्र नवरात्र आणि नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याला करायचा आहे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक। इथे मी 1 वाटी चणा डाळ 1.5 ग्लास पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे। शिजवताना 1 चमचा तेल घातलेला आहे। 3 ते 4 आपल्याला शिट्ट्या करून डाळ मस्त शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इथे कणिक मळून घेत आहे। इथे 1 वाटी चणा डाळीसाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ हे वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे। थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ आणि तेल घालून मऊसूत याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। इथे पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। याला आपल्याला पाणी लावून परत थोडंसं मऊसूत असं करून घ्यायचं आहे। पुरणपोळीचे पीठ तयार झालेलं आहे। आता याला आपण झाकून ठेवून देऊ। आता आमटीची तयारी करून घेऊ। त्यासाठी मी खोबरं भाजून घेत आहे। खोबरं मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। खोबरं भाजून तयार आहे, काढून घेणार आहे। आता इथे कांदे भाजून घेत आहे। थोडंसं तेल घालून परतून परत मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। थोडासा लसूण घालून परत भाजून घेत आहे। कांदे काढून घेत आहे। आता भाजलेलं सर्व कांदा, लसूण, खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। ते पुरणाची डाळ शिजून तयार आहे। आता चाळणीवर आपण ही डाळ काढून घेणार आहोत। डाळ काढून घेतलेली आहे। आता इथे मी कुकरला भात लावून दिलेला आहे। हा जो डाळीचा कट उरलेला आहे तो आपण आमटीसाठी वापरणार आहोत। कढईमध्ये 2 पडी तेल गरम करून घेतलेला आहे। वाटलेला सर्व मसाला घालून मस्त परतून घ्यायचा आहे। इथे कांदा, लसूण, खोबऱ्याचा मसाला मस्त परतून झालेला आहे। 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मसाला मस्त परतून तयार झालेला आहे। आता डाळीचा कट घालून मस्त ही आमटी आपल्याला करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आमटीला मस्त उकळी आलेली आहे। आमटीमध्ये मी भिजवलेले जे कणिक होते त्याचे छोट्या छोट्या वड्या टाकून देत आहे। आमटी मंद आचेवर होत आहे तोपर्यंत इथे पुरण काढून घेणार आहे। 1 वाटी डाळीसाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि याचं पुरण तयार करून घेणार आहे। असं चमच्याच्या मदतीने आपल्याला हे पुरण मस्त पूर्ण काढून घ्यायचं आहे। या प्रकारे आपलं इथं पुरण तयार होत आहे। इथे कटाची आमटी तयार झालेली आहे। पुरण पण तयार झालेलं आहे। पुरणात मी आता इथे मी पुरणामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालत आहे। 1 चमचा आल्याचा रस घालत आहे। हे सर्व मस्त मिक्स करून घेणार आहे। हे मिक्स केल्यानंतर पुरण मस्त पोळी बनवण्यासाठी तयार आहे। आम्ही पुरणाला गरम करत नाही, असंच वापरतो। तरी पण पोळी मस्त छान सुंदर मऊसूत होते। आता भिजवलेलं पीठ काढून मस्त याला ताणून मस्त व्यवस्थित मऊसूत करून घ्यायचं आहे। याच्याने पुरणपोळी मस्त मऊसूत होते। पिठाचे मस्त छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे। त्यातला 1 गोळा मी आता घेतलेला आहे। यात आपल्याला आता पुरण भरून घ्यायचे आहे।
इथे पुरणाचा गोळा ठेवून आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व कडा याच्या बंद करून घ्यायच्या आहेत। अंगठ्याच्या मदतीने आपल्याला पुरण खाली दाबायचं आहे आणि दुसऱ्या हाताने याच्या सर्व कडा आपल्याला दाबून दाबून बंद करून घ्यायचे आहेत। असं केल्याने पुरणपोळी फाटत नाही आणि सर्व कडा व्यवस्थित बंद होतात। तयार आहे पुरणपोळी लाटण्यासाठी। इथे आपल्याला हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे। जास्त दाबून आपल्याला इथं लाटायचं नाही। जास्त दाबून लाटण्याने पुरणपोळी फाटून जाते। पुरणपोळी मस्त अशी पातळ लाटायची आहे। जेवढी पुरणपोळी पातळ लाटली तेवढी मस्त मऊसूत होते। पुरणपोळी लाटून तयार आहे। तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि पुरणपोळी मस्त आता भाजून घेणार आहे। सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत। इथे भजीचे पीठ तयार करून घेत आहे। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, ठेचलेला आलं लसूण पेस्ट, जिरं, ओवा घेतलेले आहेत। अर्धा छोटा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, थोडा धना पावडर, चिमूटभर हिंग, चिमूटभर सोडा, चवीनुसार मीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि पाणी घालून मस्त भजीचे पीठ आपल्याला इथं तयार करून घ्यायचे आहे। इथे भजीचे पीठ तयार करून झालेलं आहे। कढईत तेल गरम करून आपल्याला सर्व तळणीचे पदार्थ इथं तळून घ्यायचे आहेत। कुरडई, पापड, भजे सर्व आपल्याला इथं तळून घ्यायचं आहे।
चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.